नमस्कार लाडक्या बहिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आता महत्त्वाची अपडेट आहे। जर तुम्ही ऑगस्ट महिन्याची वाट पाहत असाल, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची जर वाट पाहत असाल, तर या व्हिडिओला तुम्ही नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर लाडक्या बहिणींनो, आता ऑगस्ट महिन्यामध्ये फार महिलांचे म्हणजे जास्तीत जास्त महिलांचे जे काही पैसे पडणं बंद होणार आहे। कोणकोणत्या महिला आहेत की त्यांचे आता पैसे ऑगस्ट महिन्यापासून बंद होणार आहेत आणि नेमकं शासनानं कोणकोणत्या अटी त्यांच्यासाठी आता लागू केलेल्या आहेत। तर बहिणींनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे। जे ऑगस्ट महिन्याची जर वाट तुम्ही पाहत असाल, तर या महिलांनी जे काही ऑगस्ट महिन्याची वाट पाहणं आता बंद करावं, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता या महिलांना आता मिळणार नाही। बहिणींनो, नेमक्या कोणत्या महिला आहेत या महिलांना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता पडणार नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणीला शेअर करा। चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी काही शासनाने अटी दिलेल्या आहेत, ह्या अटी जवळपास 2024च्या GR मध्ये पूर्ण दिलेल्या आहेत। तुम्ही GR डाउनलोड करून पाहू शकता। तर या ठिकाणी पहिली अट काय म्हणते, या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाहीत, म्हणजे खाली दिलेलं आहे की कोणकोणत्या महिलाला येणार नाहीत। तर पाहू शकता तो 2 नंबरचा ऑप्शन, आधार कार्डवरील 21 पेक्षा कमी वय असेल आणि 65 पेक्षा जास्त वय असेल तर हप्ता मिळणार नाही। म्हणजे 21 वर्ष ते 65 वर्षाच्या जे काही महिला आहेत यांनाच हप्ते मिळणार आहेत। 65 वर्षाच्या वर हप्ता मिळणार नाही आणि 21 वर्षाच्या खाली हप्ता मिळणार नाही। जर तुम्ही इन्कम टॅक्स भरणारे कुटुंब असाल तर अशा सुद्धा महिलांना आता जे काही लाडक्या बहिणीचा हप्ता आहे हे मिळणं बंद होणार आहे। आणि 4 नंबरचं सांगितलेलं आहे, वार्षिक कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना सुद्धा लाडक्या बहिणीचा हप्ता आहे ऑगस्टचा आता मिळणार नाही। त्यांचे हप्ते यापुढे बंद होणार आहे। म्हणजे 2.5 लाखाच्या वर जर तुमचे उत्पन्न असेल, कुटुंबाचे उत्पन्न असेल, अशा महिलांना सुद्धा आता हे बंद होणार आहे। पाहू शकता या ठिकाणी कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर अशा सुद्धा महिला आता अपात्र होणार आहेत। म्हणजे ट्रॅक्टर वगळता, ट्रॅक्टर हे आपल्या शेतीचं एक साधन म्हणून आपण त्याला वापरत जातो, तर शासनाने ही ट्रॅक्टर वगळलेला आहे। तर ट्रॅक्टर असेल तर तुमच्या घरी काही आवश्यकता नाही, परंतु दुसरं कोणतं जर वाहन 4 चाकी असेल तर अशा महिलांना सुद्धा आता हे हप्ते ऑगस्टचे मिळणार नाहीत, यापुढे त्याला हप्ता मिळणार नाही। तर या ठिकाणी पाहू शकता संजय गांधी निराधार योजना तसेच तहसीलमधील दुसऱ्या योजनांमधील जर लाभार्थी अशा, म्हणजे संजय गांधी निराधार योजना किंवा तहसीलमधल्या कोणत्याही विविध योजनांमध्ये तुम्ही जर लाभार्थी असाल तर अशा सुद्धा महिलांना आता जे काही हप्ता आहे ही येणं बंद होणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी स्पष्टपणे दिलेला आहे। आता पाहू शकता या ठिकाणी PM किसान किंवा नमो शेतकरी लाभ घेत असल्यास महिला, जर PM किसान आणि नमो शेतकऱ्याचा लाभ जर घेत असतील महिला जर आपल्या, तर त्यांना 500 रुपये फक्त भेटतील, बाकीचे 1000 रुपये त्यांना दिले जाणार नाहीत। त्यांना फक्त 500 रुपयेच मिळणार, म्हणजे PM किसान किंवा नमो शेतकऱ्याचा जे लाभ घेत असतील अशा महिला। तर या ठिकाणी खालचं पाहूया, एकाच कुटुंबातील अनेक महिला लाभ फक्त 2 महिलांनाच मिळेल। एकाच कुटुंबातील अनेक महिला जर लाभ घेत असतील तर ते लाभ आता त्यांना मिळणार नाही, फक्त त्यांच्या 2च महिलांना आता लाभ मिळणार आहे। आणि ते बी महिला कोणकोणत्या त्याच्यात सांगतो, एक विवाहित पाहिजे आणि एक नाही का अविवाहित पाहिजे। म्हणजे की तुम्ही म्हणसाल 2 जर विवाहित असाल तर 2 विवाहितला मिळणार नाहीत, फक्त एकाच विवाहितला मिळणार। तर याच्यामध्ये आता कसं आहे तुम्हाला सांगतो की एक विवाहित आणि एक अविवाहित, जर 2 विवाहित असल्या तर दोन्हीला मिळणार नाहीत, फक्त एकीलाच मिळणार। तर असा हा अटी आहेत। अटीमध्ये जे महिला बसतील तर यांना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे ही येणं बंद होणार आहे, यापुढे हप्ता त्यांना येणार नाही। तर ह्या अटी जे काही आहेत ह्या GR मध्ये दिलेल्या आहेत, 2024च्या GR मध्ये तुम्ही जाऊन ह्या GR चेक करू शकता। तर बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणीला शेअर करा। चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील। चला तर मग भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।